सबस्क्राईब करा मनीस रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा, याने तुम्हाला मी जे नवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि मग तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार। तर संक्रांती मकर संक्रांती आली, त्याच्या स्पेशल विशेष मी तुम्हाला तीळ गुळाची आणि साखरेची दोन्ही प्रकारच्या तीळपट्टी किंवा तिळाची वडी इथे करून दाखवणार आहे। साखर वापरून पण करून दाखवणार आहे आणि गूळ वापरून पण करून दाखवणार आहे। डिटेल व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तर व्हिडिओ चालू करूया आपण। त्यासाठी इथे साखर घेतलेली आहे, मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। तिळाचं आणि साखरेचं प्रमाण तुम्हाला सेम घ्यायचं आहे, जी वाटी तुम्ही मापाची घ्याल ती घ्यायची आहे सेम। आणि गुळाचं पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ। तर अर्धा कप तीळ आणि अर्धा कप साखर किंवा जी तुम्ही मापाची वाटी घ्याल त्या सेम वाट्या तुम्ही हे दोन्ही गोष्टी भरून घ्यायच्या आहे। तीळ मी इथे नॉर्मल वापरते आहे, पॉलिश तीळ वापरणार नाही आहे, ह्या तिळाने जास्त चव येते। त्यानंतर दोन्ही समप्रमाणात घेतल्यानंतर मी तूप घेणार आहे, इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि बटर पेपरवर पण मी करून दाखवणार आहे आणि लाकडाच्या पोळपाटावर पण मी करून दाखवणार आहे। तर आता रेसिपी चालू करूया। त्यासाठी इथे पॅन गरम करत ठेवला आहे मी पहिले। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। तूप एकदम कमी घालते आहे मी, तुम्ही बघू शकता तूप एकदम अर्धा चमचा मी इथे घालून घेतलेला आहे। तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर त्याला गरम करायचं नाही आहे, तूप मेल्ट झालं की लगेच त्याच्यात आपल्याला आता साखर घालायची आहे। पहिले साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे, साखर वितळवून घ्यायची आहे। तर साखर आता याचे तुम्ही बघू शकता साखर गरम करायला लागल्यानंतर त्याच्या गाठी गाठी असे खडे खडे बनतात आणि त्यानंतर ती मेल्ट होते। व्हिडिओमध्ये पुढे दाखवते मी तुम्हाला। आणि मीडियम फ्लेमवरच हे जास्त गॅस तुम्हाला मोठा ठेवायचा नाही आहे। तर राहिलेले साखर मेल्ट होती आणि राहिलेले जे थोडेसे खडे आहेत ते पूर्ण मेल्ट होऊ द्यायचे आहे। लगेच तुम्ही तीळ टाकायचे नाही आहे याच्यामध्ये। तर साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि कलर पण त्याचा ब्राऊन झालेला आहे। यापेक्षा जास्त याला जास्त गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर ते जळून त्याचा रंग काळा होऊ शकतो। तर बघू शकता तुम्ही पूर्ण ब्राऊन रंग आलेला आहे साखरेला। आणि त्यानंतर तीळ टाकते आहे मी। ते तीळ मी इथे भाजून घेतलेले नाही आहे, बरेच जण भाजून घेतात, पण याच्यामध्ये तीळ पूर्ण फुटण्याचा आवाज येतो जेव्हा तुम्ही कराल तेव्हा या पद्धतीने रेसिपी करून बघा। आता मी आवाज फुटण्याचा ऐकू शकत नाही आहे। तीळ पूर्ण हे जे आपण साखर पाक बनवलेला आहे त्यामध्ये पूर्ण तीळ फुटून निघतात, त्यामुळे तीळ न भाजता तुम्ही एकदा नक्की ही वडी करून बघा असं मी सजेस्ट करेल। तर तीळ घातल्यानंतर याला 1 मिनिट आपल्याला परत फ्राय करून म्हणजे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये नीट। तर तीळ आपले पाकामध्ये होताच आहे तोपर्यंत आपण रोलिंग पिन घेतलेला आहे, पोळपाट घेतलेला आहे, त्यावर आपण तूप लावून घेऊया आणि लाटणं जे असतं त्याला पण आपण तूप लावून घेऊया, जेणेकरून वडी जेव्हा आपण लाटू तेव्हा ते चिटकणार नाही याला। आणि सगळं मिश्रण याच्यावर आता मी थोडं करून घालणार आहे आणि गॅस नंतर तुम्हाला पूर्ण बारीक करून ठेवायचा आहे। जर तुम्ही गॅस बंद केला तर परत ते कडक होऊ शकतं, त्यामुळे बारीक गॅसवरच ते राहू द्यायचं आहे। आणि पहिले गरम असते त्यामुळे वाटीला थोडासा तुपाचा हात लावून वाटीने मी थोडं स्प्रेड करून घेते आहे, कारण ते खूप गरम असतं, हाताला चटका लागू शकतो। त्यामुळे वाटीला थोडंसं तुपाचा हात लावून मी त्याला स्प्रेड करून घेते आहे, पसरवून घेते आहे। तर तुम्ही बघू शकता आता वाटीने असं पसरवल्यानंतर मी थोडंसं बेलण्याने याला लाटून घेणार आहे। जास्त प्रेस करून तुम्ही जोर लावून याला लाटलं तर तुमचं सगळं ते चिटकू शकतं ते बेलण्याला किंवा लाटण्याला, तर त्याच्यामुळे तुम्ही हलक्या हातानेच हे लाटायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हवी तेवढी पातळ वडी तुम्ही लाटू शकता, पण जास्त पातळ पण वडीची चव लागत नाही। मीडियम तुम्ही वडीची साईज ठेवा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल। तर अशा प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवे तेवढ्या आकारात तुम्ही ही पतली किंवा जाड जशी ठेवायची तुम्ही त्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे। असं मध्ये झाल्यास परत वाटी घ्यायची आणि वाटीने सगळं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे। दाखवते मी तुम्हाला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हे गरमच लाटायचं आहे, थंड झालं तर हे पूर्ण कडक होऊन जातं, त्यामुळे ती वाटीची आयडिया मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे। आणि जेव्हा थोडंसं कोमट असतं तेव्हाच याला तुम्ही आकार पाडून घ्यायचा आहे, ज्या आकाराचे तुम्हाला कापायचे आहे त्या आकारात तुम्ही त्याला असं मार्क करून ठेवायचं आहे, चाकूने कट करून ठेवायचं आहे। चाकूने हव्या त्या आकारात तुम्ही याला मार्क करून ठेवू शकता, म्हणजे नंतर तोडल्यानंतर त्याचा आकार सेम
होतो. नाहीतर मग तुमचा वड्या स्क्वेअर किंवा ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे बनणार नाही. चाकूने नसेल करायचं तर जे कटर असतं त्याने पण तुम्ही करू शकता. कटरने जास्त मार्क चांगला पडतो. तर कटरने मार्क केल्यानंतर वड्या बरोबर आपल्या आहे त्या आकारात कट होतात. तर चाकूने केल्यानंतर कटरने मी सगळीकडे मार्क करून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झालेलं आहे. आता वड्या काढून दाखवते मी तुम्हाला किती छान निघतं आणि जरा पण पोळपाटाला चिटकलेल्या नाही आहे, बघू शकता तुम्ही वड्या. तर मी सजेस्ट करेल की हे मी बटर पेपरवर पण दाखवणार आहे तुम्हाला पुढे, पण मी सजेस्ट करेल की आपलं जे पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे लाकडाच्या किंवा चॉपिंग बोर्ड असतो लाकडाचा त्यावरच तुम्ही हे करा. बटर पेपरवर जरा निघायला ते त्रास होतो आणि पेपरसुद्धा त्याला चिटकण्याची शक्यता असते. तर साखरेच्या आता वड्या आपल्या बनवून सगळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण गुळापासून कशा बनवायच्या ते पण बघून घेऊया. सेम प्रमाण घेतलेलं आहे, अर्धा कप साखर, अर्धा कप गूळ आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे 1 चमचा. तर पॅनमध्ये सेम तसंच तूप टाकून आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. आता गुळाचा पाक तुम्ही एकदम फुल गॅसवर करायला चालू केला की गूळ पटकन मेल्ट व्हावा आणि त्याच्यामुळे फुल गॅस केला तर ते गूळ पूर्ण तुमचा जळून वडी पूर्ण कडू होऊ शकते. त्यामुळं मीडियम लो फ्लेमवरच तुम्हाला हे गुळाचा पाक नीट करून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा आहे तुम्हाला. तर गूळ सांगते मी तुम्हाला, चिक्कीचा गूळ भेटतो इथं मार्केटमध्ये. तर चिक्कीचा कोणता पण ग्रॉसरी शॉपमध्ये गूळ तुम्हाला मिळून जाईल. नसेल तर तुम्ही साध्या गुळाच्या पण ह्या करू शकता. पण मी हे सजेस्ट करेल की तुम्हाला जर तिळाची वडी किंवा तीळपट्टी करायची असेल तर ती गुळाची न करता तुम्ही साखरेची करा, जास्त कुरकुरीत होते. आणि मग गुळापासून तुम्ही तिळगुळाचे लाडू करू शकता. तर गूळ पूर्ण आपला आता मेल्ट झालेला आहे, वितळलेला आहे, त्याच्यावर फेस आलेला आहे. असं झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्यात तीळ टाकायचे आहे. तर तीळ टाकून याला मी नीट आता मिक्स करून घेते. मी परत तीळ सांगते की मी तीळ भाजलेले नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाजून घेऊ शकता, पण एकदा तुम्ही न भाजता ह्या पद्धतीने करून पहा. पण साखरेमध्ये करून पहा असं मी सजेस्ट करेल, खूप छान लागतात ह्या वड्या. तर बटर पेपरवर आता मी इथे थोडं मिश्रण इथे टाकून घेते आहे. तुम्हाला हवं तेवढं मिश्रण तुम्ही टाकून याच्यावर लाटू शकता. पण मी थोडं याचं मिश्रण टाकून लाटून घेणार आहे. आणि गॅस मी बंद केलेला नाही आहे, गॅस एकदम बारीक गॅस चालू ठेवलेला आहे. तर याच्यानंतर तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्याला वडीवर. तुम्ही जे आपण टाकलेलं आहे मिश्रण त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे, जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि खूप गरम असतं त्यामुळे गरम तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला हे काम करावं लागेल. तर त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं जाड किंवा पातळ ही वडी तुम्ही लाटून घ्यायची आहे. गुळाचे मी याचे छोटे करणार आहे. तर तुम्ही बघू शकता थंडी झालेली आहे. आता मी काढून दाखवते. आणि साईडलाच मी एक प्लेटवर पण दुसरी मिश्रण थंड होत होतं म्हणून साईडला प्लेटवर पण मी लावून ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता बटर पेपरवरची मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नक्की हे लाकडाच्याच गोष्टींवर, लाकडाची जी तुमच्याकडे असेल चॉपिंग पॅड किंवा रोलिंग पिन त्यावरच तुम्ही हे करा. अशा प्रकारे सगळ्या गुळाच्या पापड्या किंवा गुळाची तीळची वडी, तीळपट्टी मी तयार करून घेतलेली आहे. तर ही गुळाची आहे आणि साखरेची आहे. साखरेची जास्त कुरकुरीत बनते, तिळगुळाची तुम्ही लाडू करू शकता आणि साखरेपासून ही तिळाची वडी किंवा पट्टी करू शकता. तर तिळाच्या वडीची आणि गुळाच्या वडीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल आतापर्यंत तर एक लाईक होऊन जाऊ द्या. तर रेसिपी लाईक केल्यानंतर तुम्ही शेअर पण करू शकता, जेणेकरून सर्वजण मकर संक्रांतीला ही रेसिपी करू शकतील. तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास मनीज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.